श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार मंगळवार 20 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशी. या एकादशीचं पद्यपुराणामध्ये अतिशय महत्त्व आहे. माघ महिन्यामध्ये जे एकादशी येतात त्यांना अतिशय जास्त महत्त्व असतं असं म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथामध्ये देखील असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्माचे जे भोग आहेत भूत पिशाच नावाच्या अदृश्य जगामध्ये जावे लागते. आणि पहा, ही जया एकादशीचं जर व्रत आपण केलं तर आपल्याला जे असृत जग आहे त्यापासून मुक्ती मिळते. यामुळेच पहा, या एकादशीचं व्रत अतिशय विधीपूर्वक जर आपण पाळलं तर भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत. आणि पहा, त्याचबरोबर आपल्या जे वाईट कर्म आपण केलेले आहेत, काही पाप आपण केलेले आहेत, त्यापासून सुद्धा आपली सुटका होते आणि भगवान श्री हरी विष्णूंची आपल्यावरती सदैव कृपा राहते. तर पहा, पद्यपुराणामध्ये भगवान श्री कृष्णांनी असं सांगितलं होतं की जो हे जया एकादशीचं व्रत पाळतो त्या व्यक्तीला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते. म्हणजे त्यांना अशा ह्या वेदनादायक जीवनामध्ये जावे लागत नाही. त्याचबरोबर पहा, राजा हरिश्चंद्र जे होते तर त्यांनी सुद्धा ह्या जया एकादशीचं व्रत करून या दिवशीच्या ज्या घटना आहेत तर त्या आत्मसात केल्या होत्या. म्हणून ह्या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच ह्या व्रताला अतिशय महत्त्व आहे आणि ह्या व्रताचं जर पालन आपण विधीपूर्वक जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे भूत पिशाच जे आहे त्यापासून मुक्ती मिळते. आणि पहा, त्याचबरोबर या दिवशी काही घरामध्ये उपाय देखील केले जातात. ही एक विशिष्ट तिथी आहे आणि ह्या विशिष्ट तिथींना जर आपण आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर त्याचे आपल्याला अगदी पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्यामुळेच पहा, उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे, ज्यामुळे बघा आपल्या ज्या बी कठीण इच्छा असतील, तुमच्या कोणत्याही कठीणातील कठीण इच्छा असतील, अडचणी असतील, वाईट कर्म असतील किंवा तुम्ही काही पाप केलेले आहेत, तुमच्यावरती करणीबाधा आहे, अशा बऱ्याचशा समस्यांवरती तुमच्या नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि जे काही वाईट कर्म असतील, पाप असतील त्यातून तुमची सुटका होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन जाईल आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला नक्की कोणती वस्तू टाकायची आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्येच काही अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. आणि अशा काही वस्तू टाकून आपण अंघोळ केली तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म केलेले आहेत, काही पाप केलेले आहेत त्यांचा नाश होतो. त्याचबरोबर आपल्याला काही दोष, करणीबाधा, शत्रुबाधा जरी असेल तरी सुद्धा ती नष्ट होऊन जाते आणि आपल्या घराचे कल्याणच होते. आणि पहा, बऱ्याच वेळा असं पण होतं की आपल्या मनामध्ये भरपूर मोठ्या इच्छा असतात परंतु त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही. खूप दिवसांपासूनची आपली इच्छा असते आणि ती पूर्ण होत नाही, ती इच्छा देखील आपली पूर्ण होत. आता बघा, आपल्याला ह्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर पहा, सकाळी उद्या लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर अतिउत्तम आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर देखील स्नान करू शकता. नाही शक्य झालं, थोडं लेट झालं तरी चालेल, परंतु ह्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. तर सर्वात अगोदर अंघोळीचं पाणी काढायचं आहे, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि पहा, पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला गंगाजल देखील टाकायचं आहे.
आता पहा, जी आपण चिमूटभर हळद पाण्यामध्ये टाकलेली आहे ती का टाकलेली आहे, तर आपल्या जीवनातला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी आपल्याला ही हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची असते. आणि एकादशीच्या दिवशी जर हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनामधला जो गुरुग्रह आहे तो तर मजबूत होतोच, त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. आता पहा, आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत आपल्याकडे, ते पांढरे तीळ आपल्याला आवर्जून पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुळशीची 5 पाने आपल्याला तोडून आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. या एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाही. त्यामुळे आदल्या दिवशीच पानं तोडायची आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्यासाठी सुद्धा पानं आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. आणि मग हे पानं आपल्याला तुळशीची अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. आता पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या वस्तू टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना भगवान श्री हरी विष्णूंची नामस्मरण करायचं आहे. म्हणजे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अंघोळ करायची आहे. आणि अंघोळ करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने अंघोळ करतात. त्यामुळे बघा, आपल्याला अंघोळ ही कशी करायची आहे, डायरेक्ट पाणी आपल्याला गुडघ्यावर किंवा डोक्यावर टाकायचं नाही. तर आपल्याला पहिला मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती अगोदर पाणी टाकायचं आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. आणि तिसरा मग भरून घ्यायचा आहे, आपल्या डोक्यावरती टाकायचा आहे. अशा प्रकारेच आपल्याला अंघोळ करायची आहे आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणायचा आहे. जर तुमच्या आज तुळशीची पानं तोडून ठेवायचं लक्षात राहिलं नाही तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुळशीच्या खाली पहा, भरपूर सारे मंजिऱ्या पडलेल्या असतात किंवा मग पानंसुद्धा पडलेली असतात. तर ती पानं आपल्याला धुवून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये वापरायची आहेत. अशा प्रकारे आपण उपाय केल्याने आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील, आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही करणी-बाधा असतील, काही संकट, काही शत्रुदोष आपल्याला लागलेले असतील, ते सुद्धा नष्ट होऊन जातील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.